आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. शिवजयंतीनिमित्तानं उभारलेल्या मंडपाचे थकीत पैसे मागितल्याच्या कारणातून संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथील मंडप व्यावसायिकासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. तर या प्रकरणी आकाश हरिभाऊ कुरकुटे यांनी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. आकाश कुरकुटे यांनी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीनुसार गावातील शिवजयंती कार्यक्रमासाठी त्यांनी मंडप उभारला होता. त्या बदल्यातील 1500 रुपये थकीत असल्यानं त्यांनी शिवजयंती समितीच्या सदस्यांकडे पैशांची मागणी केली होती. याचा राग मनात धरून संबंधितांनी धमकी देत मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत केला गेलाय. 8 जूनला रात्री सार्थक उल्हास कुरकुटे, विनोद राजेंद्र कुरकुटे, ओंकार हरिश्चंद्र कुरकुटे, सोमनाथ भास्कर कुरकुटे, तेजस बबन कुरकुटे, सागर बबन कुरकुटे, वसंत दशरथ कुरकुटे, यश सोमनाथ कुरकुटे, प्रतीक सोमनाथ कुरकुटे, नवनाथ केरुभाऊ कुरकुटे, संगीता नवनाथ कुरकुटे, अमृता उल्हास कुरकुटे, पूनम हरिश्चंद्र कुरकुटे आणि आशा राजेंद्र कुरकुटे हे सर्वजण त्यांच्या घरी आले. आम्ही तुझे पैसे काय बुडवलेत का? आमची बदनामी का करतो? असं म्हणत त्यांनी शिवीगाळ आणि दमदाटी करत वाद घातल्याचं तक्रारीत नमूद केलं गेलंय. तर नवनाथ केरुभाऊ कुरकुटे यांनी लोखंडी पाईपनं आकाश कुरकुटे यांच्या पाठीवर मारहाण केल्याचा आरोप केला गेलाय. शिवजयंती यात्रा कार्यकर्ते होते, तर त्यांच्याकडे मी माझ्या मंडप व्यवसायासाठी जे डीजे साऊंड लावले होते त्याचे पैसे मागण्यासाठी गेला असता त्यांनी ते देण्यास नकार दिला. वारंवार त्यांच्याकडे पैसे मागत असताना त्यांनी नंतर देतो असं बोलता बोलता 4 महिने घालवले. त्यानंतर मी त्यांना पैसे मागायला गेलो तर ते बोलले नंतर देतो. पुन्हा बी ते कुठेतरी फिरायला चालले असताना मी त्यांना बोललो का माझे पैसे द्या, तुमच्याकडे फिरायला पैसे आणि माझे पैसे द्यायला नाही. मी त्यांना बोलल्यानंतर त्यांच्या या रागातून त्यांनी नंतर आल्यानंतर त्यांनी मला मारहाण केली. घरात येऊन भरपूर मारहाण केली. त्या संबंधित 1-2 नसून 13-14 जण होते. मारहाण करताना अमानुष मारहाण केलेली आहे. नाही त्या प्रकारे मारलेलं आहे. कोणी पाठीत मारलं, कोणी दगडाने मारलं, कोणी पाईपनी मारलं. तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर चेकअप झाल्यानंतर कळलं का एक कान बंद झालेला आहे, एका कानाचा पडदा फुटलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने गुन्हेगारांची नावं सांगतो मी. रामना केरभाऊ कुरकुटे उर्फ नवनाथ केरभाऊ कुरकुटे, सार्थक उल्हास कुरकुटे, विनोद राजेंद्र कुरकुटे, ओमकार हरिश्चंद्र कुरकुटे, तेजस बबन कुरकुटे, सागर बबन कुरकुटे, वसंत दशरथ कुरकुटे, यश सोमनाथ कुरकुटे, प्रतीक सोमनाथ कुरकुटे, संगीता नवनाथ कुरकुटे, अमृता उल्हास कुरकुटे, पूनम हरिश्चंद्र कुरकुटे, आशा राजेंद्र कुरकुटे, उल्हास कारभारी कुरकुटे हे असे समवित 10 ते 15 जण हे मला अमानुषपणे मारहाण करत होते. घरात येऊन मारहाण केलेली यांनी. तर प्रशासनाला एवढीच माझी विनंती आहे का त्यांनी मला न्याय मिळवून द्यावा आणि या गुन्हेगारांना त्वरित अटक करावा. मग ते घरात येऊन पोराला मारायला लागली म्हणून मी त्याच्या गेले पुढं तर त्या 2 बाया मागून 5-6 जण आलं, पोराला मारायला लागले म्हणून मी मध्ये गेले. म्हणून माझ्या हातावर रोडा हाणलाय, छातीवर रोडा हाणलाय. हा घ्या. इथं मारहाण झालेली आहे का? हा रोडच होता त्याच्या हातामध्ये रामडीच्या. बर. आणि छातीवर सुद्धा मारलाय. माझा बायपास होऊन 3च वार झालं. त्यांनी मला मारले घरात येऊन. अजून कोणाला मारले आजी? नवऱ्याला सुद्धा धक्काबुक्की केली, माझ्या सुनेला सुद्धा केली, पोरांना सुद्धा केली. पण आता प्रत्येकाची नाव देऊ का? नाव नका देऊ. कुणाला केली? बारक पोर तिच्या कडेवरून फेकले त्या पोरांनी. बघा ते पोर बी. माझा जवळजवळ 81 वर्षापासून मंडपाचा धंदा आहे आणि आमच्या पोरांनी पैसे मागितल्याबद्दल त्या मंडळींना राग आला आणि रात्री 8-8:30 वाजता आम्ही जेवून झोपायच्या तयारीत होतो तर जवळजवळ 17-18 जण पोरं बाया आली
आणि पोराला मारायला गेली तर माझ्या सुनाला पोराला सगळ्यांना मारलं त्यांनी. राम्या तवल्या गावातली 5-25 जण होती. या लोकांना अटक केली नाही तर मी आत्महत्या केली नाही. ही झालेली घटना पूर्णपणे लांछनास्पद आहे. त्यांनी रात्रीचं माझ्या घरी येऊन माझ्या भावाला मारलं, माझ्या आईला, माझ्या वडिलांना, माझ्या पत्नीला, यांना मारणे. त्याचे व्हिडिओ आहे माझ्याकडे. मी ते वेळोवेळी ते पुरावे सादर करणार आहेच, त्याच्याबद्दल वाद नाही. डॉक्टरचे सगळे रिपोर्ट आहे. माझ्या भावाला मारले, मारायला आलेले मारायला आलेले ते पण व्हिडिओ माझ्याकडे सगळे व्हिडिओ. त्या बघा, हे माझ्या बंधूचा रिपोर्ट, आकाश कुरकुटे, कान नागासा हॉस्पिटलचा. या बघा, हे त्याचे फोटो, दोन्ही कान फुटलेले आहेत. हे माझ्या बायकोचा हात फ्रॅक्चरचा आणि हा त्याचा 3D CT स्कॅन केलेला आहे मेंदूचा. सगळ्या बाबतीमध्ये आम्ही सगळ्या गोष्टींमध्ये आहे. आमच्याकडे सगळे रिपोर्ट आहे. मी न्यायदेवती समोर आलेलो आहे. मला एकच म्हणजे न्यायदेवतेने न्याय द्यावा. आणि हे जे गावात गुन्हेगार आहेत, हे गावातले गुन्हेगार आहे, यांना कठोरात कठोर शिक्षा करावी ही माझी विनंती आहे. हा, पोलीस स्टेशनला सर्वांना माझी विनंती आहे का यांना लवकरात लवकर, यांनी गावातही सुद्धा असाच त्रास दिलेला आहे. तमाशा असला यांचीच भांडणं, सप्ताह असला यांचीच भांडणं, काही असू, यांनी साधं गावात हरिपाठ करायचं नाही. यांच्या मीटिंग मध्ये भजन बंद केलं, एकादशीचं भजन करायची नाही, स्पीकर लावायचे नाही, गावात कीर्तन आहे, वरला आवाज चालून देणार नाही, तमाशामध्ये भांडणं यांची, सगळ्यामध्ये दहशत यांचीच. ही दहशत काय खपून घेतली जाणार नाही. आणि उद्या कुणाला काही झालं तर याची सगळी जबाबदारी ती टोळी आणि त्या टोळीचा मोरख्या रामा कुरकुटे यांच्यावरती राहील. मी प्रशासनाला विनंती करतो, मला लवकरात लवकर आपण न्याय द्यावा ही माझी नम्रतेची विनंती. हे माझे पती आहेत. यांना आमच्या गावातील काही माणसांनी मारहाण केली व आम्ही घरामध्ये असताना आमच्या घरामध्ये घुसून मारहाण केली. मी, माझे सासरे, माझा मुलगा, पती, मी, आम्ही चौघं होतो. ते पार आमच्या आतमध्ये घरामध्ये घुसून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. मारलं पार अख्खं घरामध्ये काढून. हा माझा 1.5 वर्षाचा मुलगा, मी 1.5 वर्ष मुलाला माझ्या हातातून फेकलं बाहेर भिंतीवर. पण आम्हाला मारलं पार एवढं. मी आमच्या दादांना, माझ्या भावांना, ते शेतामध्ये राहतात, त्यांना फोन केला. ते येईपर्यंत पार आम्हाला पूर मारलेलं होतं त्यांनी. एवढं मारलं पार यांनी. माझ्या सासऱ्यांना मारलं. माझ्या सासू आजारी, त्यांना 15 दिवसाचं ऑपरेशन झाले. त्यांना पार फेकलं, मारलं, त्यांना मारलं, माझ्या सासऱ्यांना, पतीला, आम्हाला सगळ्यांना मारलं पार त्यांनी. माझे दीर, सासू, सासरे आणि जाऊबाई यांना त्यांनी खूप मारहाण केली. म्हणून जाऊबाईंनी फोन केला होता आम्हाला शेताला. आम्ही शेतावरून आलो, त्यांना सोडवायचा प्रयत्न करीत होतो, पण त्यांनी आम्हालाही दोघांना मारलं खूप. रामभाऊ कुरकुटे, माझा हात पण पिरगळला, आम्हाला दोघांनाही मारलं. पूर्ण कुटुंब आमचं त्यांच्या दहशतीखाली आहे. त्यांनी हे केलं हे चुकीचं आहे. आम्हाला फक्त पोलिसांकडे न्याय पाहिजे एवढंच मी बोलते. मला हे म्हणायचं, ज्यावेळेस म्हणजे शासन त्या गरीब माणसाला एखाद्याला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करतो, तसं घारगाव पोलिसांनी तो प्रयत्न करावा. त्या गुंडांना ताबडतोब अटक करावं आणि त्यांना न्याय द्यावा. आणि त्यांनी असं दाखवून दिलं की जो माझा भाऊ म्हटला शिवजयंती दारू पिऊन साजरी केली, आमचे पैसे देता आले नाही का, हे त्यांना जमलं. आम्हाला म्हणजे आम्ही परघरी गेलेल्या मुली आहे, आम्हाला माहित नव्हते का दारू पिणार कोण आहे. त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं का आम्ही बेवडे. कारण का ते नामर्द असल्यामुळे त्यांनी बायांना घरात पाठवून माझ्या वडिलांना, माझ्या भावाला, त्यांना घराच्या बाहेर वाढण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यांनी त्या माझ्या भावाला मारलेलं आहे. त्यांना पोलिसांनी न्याय द्यावा आणि त्यांना टाळ्या वाजवायला, इथून ते कुरकुटवाडीपर्यंत न्यावं टाळ्या वाजवीत. हे माझं शासनाला हे नम्र विनंती आहे. आणि त्यांना ताबडतोब अटक व्हावी, कारण की 36 तास होऊन गेलेले आहे. आम्हाला आमच्या भावावर झालेला जो अन्याय त्याचा न्याय लवकरात लवकर मिळावा ही शासनाकडे आमची विनंती आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेले संतोष कुरकुटे, जयश्री कुरकुटे, सिद्धी आणि उत्कर्षा यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली गेली आहे, असंही तक्रारीत म्हटलंय. तर जयश्री कुरकुटे यांचा हात पिरगळून त्यांना मारहाण केली गेली आहे आणि संगीता नवनाथ कुरकुटे यांनीही
त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला गेलाय. या प्रकरणी आकाश कुरकुटे यांनी 14 जणांवर घारगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव मरभळ करतायत. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं हक्काचं आणि विश्वसनीय ठिकाण म्हणजेच संदेश चष्माघर. संदेश चष्माघर घेऊन आलंय महाधमाका ऑफर. आता 2 ब्ल्यू कट चष्मे फक्त 1999 रुपयात. ऑफर कालावधी 15 मे ते 15 जून 2026. कोणत्याही 2 फ्रेम्स उत्कृष्ट लेन्ससह फक्त आपल्या संदेश चष्माघरमध्ये, आणि त्याही मिळतायत फक्त आणि फक्त 1999 रुपयात. ठिकाण प्रवरा मेडिकलच्या वर, बस स्टँड, संगमनेर. संपर्क 9150 290 290.